आपल्या गावाचा विकास करण्यासाठी आपण ग्रामपंचायत सदस्य निवडून देतो, सरपंच निवडून देतो, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य त्यांनाही निवडून देतो आणि आमदार खासदार तर आहेतच. आता एवढे सगळे लोकप्रतिनिधी आपल्या गावाच्या विकासासाठी झटत असताना आपल्या गावामध्ये साधा रस्ताही का नाही, मूलभूत सुविधाही आपल्याकडे नाही आहेत, त्यांच्यापासून आपण वंचित राहतो. यामागची नेमकी कारणं काय आहेत याचा जर शोध घेतला तर लक्षात येईल की शासन आपल्या गावाच्या विकासासाठी शेकडो योजना राबवतंय, अब्जावधी रुपयांचा निधी खर्च करत आहे, मात्र तरीही गाव काही विकसित नाहीये. त्याच्यामागचं कारण काय? कारण एकच, ठेकेदार, लुटारू ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी या लोकांनी गावच्या गावं लुटायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून लोकप्रतिनिधींची जबाबदारी वाढली आहे, मात्र लोकप्रतिनिधीही पाकिट घ्यायला लागलेत. म्हणजे पैसे घेतल्याशिवाय ते काम मंजूर करत नाहीत, पैसे घेतल्याशिवाय ते कुठलंच काम करायला तयार नाहीत. ठेकेदार त्यांना पैसे देतात, त्यांची तोंड गप्प करतात आणि बोगस बिलं काढत राहतात. जे विकास जो होतोय तो कागदावरचा होतोय आणि या सगळ्यांना जबाबदार हे ठेकेदार आणि अधिकारी आहेत. ज्यावेळेस त्यांच्या विरुद्ध बोलण्याची, त्यांच्या विरुद्ध लढण्याची आपण हिंमत दाखवू, त्याच वेळेस गावांच्या विकासाला चालना मिळेल. जोपर्यंत आम्ही अधिकाऱ्यांना काही बोलत नाही, आम्ही ठेकेदारांविरुद्ध आवाज उठवत नाही, आमच्या लोकप्रतिनिधींना आम्ही जाब विचारत नाही, तोपर्यंत हे सगळं असंच सुरू राहणार. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या 1 किलोमीटरचाही रस्ता हा चांगल्या अवस्थेत नाहीये. जे पाऊस पडतात, 1 वर्षाभरापूर्वी केलेले रस्ते हे वाहून गेलेत. रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. त्या खड्ड्यांतून वाट काढत आपण कसा बसा प्रवास करतोय. मग आपल्या विकासासाठी आलेला निधी गेला कुठे, असा प्रश्न जर आपल्याला पडत नसेल तर वर्षानुवर्ष आपण याच पद्धतीने विकासापासून वंचित राहू. लोकप्रतिनिधींनी मनावर घेतलं पाहिजे, मला ज्यांनी मतदान केलंय, मी निवडून आलोय, मी या मतदारांचं काहीतरी देणं लागतो. वर्षानुवर्ष या भागामध्ये साधे रस्तेही झालेले नाहीयेत. ते का झाले नाही आहेत, त्यामागचं कारण काय? तर ते पाप जे आहे ना, ते तुमचं आहे. तुमचा ठेकेदारांवर अंकुश नाहीये, अधिकारी तुमच्या ताब्यात नाही आहेत, कारण तुम्हाला फक्त पैसा हवाय. विकास तुमचा होतोय, जनता मात्र विकासापासून शेकडो कोस दूर आहे. आणि म्हणूनच जनतेने आता उठाव केला पाहिजे, त्यांनी लोकप्रतिनिधींना जाब विचारला पाहिजे, ठेकेदारांना वठणीवर आणलं पाहिजे आणि भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांना धडा शिकवला पाहिजे, त्यांना खडसावून विचारलं पाहिजे की आमच्या भागासाठी आलेला निधी नेमका गेला कुठे.